Hello guys, this is another vlog. Welcome to another vlog in Konkan and this time I'm going to show you की माझं घर कोकणातलं घर कसं आहे जे की माझ्या पप्पा मम्मीने बांधलेलं आहे. मतलब सेपरेट घर आहे आमचं हे जे मी तुम्हाला आता दाखवते होम टूर सॉर्ट ऑफ. सो आपण सर्वात आधी तर आजूबाजूची बाग बघा तुम्ही पूर्ण काजू आंब्यानी भरलेली आहे. वाव. अँड हे जे पाठी मी घर बघतायत हे आहे माझं घर म्हणजे मम्मी पप्पानी बांधलेलं. बट अदरवाईज आमचं गाव ॲक्च्युली मानगाव आहे वेगळं. तिथे वेगळं घर आहे म्हणजे आमचं हे सेपरेट आहे. तिथे आजी वगैरे आहे. इथे हे आम्हीच राहतो फक्त. आणि आता लॉक्ड असतं हे. आम्ही मुंबईत असतो कधी कधी मध्ये मध्ये महिन्यातनं 2-3 महिन्यातनं एकदा येतो इथे फेरी घालतो आणि मे वेकेशन तर इथे असतो. सो ऑलरेडी 10 days झालेले आहेत. आणि नाव फायनली आय एम शूटिंग दिस लाईक होम टूर. विचार केला तुम्हाला दाखवते आणि एक मेमरी पण राहील आमच्यासाठी. आठवण राहील की हां असं आहे. सो अ शॉर्ट स्टोरी टू दिस. हे घर 2017मध्ये म्हणजे ही जागा 2017मध्ये घेतलेली आहे. ऑलमोस्ट आतापासून 10 years बॅक. 10 पण नाही 9-10 years बॅक. आणि तेव्हापासून हे घर थोडं करत आम्ही एवढं बांधलं आहे. अजून पण वरचं अर्धं काम बाकी आहे. आजूबाजूचं अर्धं बाकी आहे. पेंटिंग नाही झालेलं आहे. हे फक्त POP आहे ते पण आतल्या बाजूनी बाहेरचं नाही. सो जसं पण आहे मी तुम्हाला दाखवते एक शॉर्टमध्ये. अँड दिस इज माय हजबंड्स मोबाईल बाय द वे. माझ्या मोबाईलमध्ये तर स्टोरेज नाही आहे. आय वॉज लाईक आय वॉन्ट टू शूट ॲट एनी हाव. कुठच्याही कॉस्टमध्ये मला आता शूट करायचं आहे. सो आय एम हिअर. पूर्ण घर थोडंफारसं आवरलं आहे बाकी तर पसाराच आहे. आणि मे वेकेशन आहे. मेचं स्टार्ट आहे हे. आणि मला थोडी लाज पण वाटते बाय द वे. बट ठीक आहे. आता मी तुम्हाला एंट्री दाखवते. वेट. ही आहे आमची एंट्रन्स. सो ही समोरून मम्मी येते. बाजूला आमची कार पार्क्ड आहे. हे 1+1 घर आहे. आजूबाजूला सगळी झाडं आहेत. हे सगळं तर काजू आणि आंब्याची बाग आहे जी आमची नाही आहे मालकाची आहे. बट एंटर केल्यानंतर ही जी वाकून बघते आहे ती माझी छोटी बहीण. लाजली ती आत गेली लपली. ही आहे कार आणि इथे हे 2 बाईक्स आहेत आमचे जे इथेच असतात लाईक स्कूटीज. मम्मी आणि मामा आणि हजबंड आहे. सो दिस इज द एंट्रन्स. सर्वात आधी तर एंट्रीला असे मस्त फुलांची झाडं लावलेली आहेत. या इकडे पण ओके इथे फुलांची झाडं आहेत. अँड सर्वात घराची हां ये तर इकडे. ओके सगळं आवरलेलं आहे आम्ही चांगल्यापैकी शूट करण्यासाठी. अँड दिस इज द एंट्रन्स. वाव. सगळे गायब झाले व्हिडिओ काढताना. एक मिनिट मी आधी चप्पल काढते. अँड दिस इज द एंट्रन्स. इकडे मस्त असा झोपाळा आहे. आणि ह्या बाजूला असा एक सोफा आहे. टेबल आहे. टेबल फॅन आहे मस्त कारण इथे खूप गरम होतं हेरवी. सो दिस इथे असा सोफा आहे. इथे झोपाळा आहे मस्त असा. आरसा नॉर्मलच. आणि हे वरती अर्धं काम बाकी आमचं पेंटिंग वगैरेचं थोडंफारसं झालं आहे. आणि इकडे ही पाठीमागे बाग आहे. दिसते की नाही तुम्हाला. येस सी पाठून ही आमची बाग आहे इथे. हे मी तुम्हाला लवकरच दाखवते आज जाईन तेव्हा. अँड हिअर वी गो इनसाइड. एंट्री करतोय. एंट्री केल्यानंतर दिस इज द हाऊस. हा हॉल आहे आमचा. TV नॉर्मल बेसिक TV आहे. सोफा आणि या 2 खिडक्या नॉर्मलच जे बंद केलेल्या आहेत आता. अँड मग इकडे येतो सेकंड रूम. तर हा आमचा स्टोर रूम आहे बेसिकली. जेव्हा पण आम्ही कोणी बाहेरून येतं किंवा लगेज ठेवायचे आहे तर इकडे कपाट आहेत. देन असं स्टोअर केलेल्या गोष्टी आहेत लाईक स्टोर रूम सॉर्ट ऑफ. ॲक्च्युली तर हा बेडरूम आहे पण इथे अजून बेड नाही आहे. सो नाव दिस इज अ स्टोर रूम फॉर नाव. आणि मग आपण आत आल्यानंतर अगेन ह्या बाजूला अजून एक रूम आहे. सो दिस इज ॲक्च्युली वॉशरूम आहे आमचं इथे. सो घराच्या आत वॉशरूम आहे हे आमचं. आणि इकडे अगेन सगळे कपडे वगैरे आम्ही स्टोअर केले ते इग्नोर करा.
बाकी इथे खिडकी आहे, खिडकीतनं तुम्हाला दाखवते व्ह्यू. एक सेकंड. हे तर बंद आहे, बट इकडे आमची बाग आहे. मी आता जी तुम्हाला बाहेरून दाखवली ना ती ह्या साईडला आहे ती. आणि बस बेसिकच रूम आहे हा, बाकी असं काही नाही. आणि इथून स्ट्रेट आपण समोरच आलो की आपलं येतं किचन. आणि किचनमध्ये एंट्री करताच हे मस्त असं देवघर आहे, जे माझ्या मोठ्या मामांनी आणलेलं आहे जेव्हा घर बनलेलं तेव्हा. सो क्यूट असं आहे. इथे आमच्या देवीचा फोटो आहे, स्वामींचा आहे. आणि हे जे फुलं लावली आहेत ही पण आमच्या बागेतलीच आहे, जास्वंदाची फुलं. फॅन्सी काही नाही. आणि इकडे हे आमचं किचन. आणि इकडे आम्ही काही चुलीवर जेवण नाही बनवत, म्हणजे कधी कधी बनवतो, बट मोस्ट ऑफ द टाइम इट्स गॅस ओनली. सो इथे शेगडी आहे, ट्रॉलीज आहे, कपाट आहे नॉर्मल. देन दिस इज द फ्रीज जो न्यू घेतलाय मी आणि पप्पानी. ह्या आधी दुसरा होता व्हाईटवाला, बट त्यात थोडासा प्रॉब्लेम होत होता, सो आम्ही न्यू घेतला. हा सिंगल डोअर फ्रीज. अँड इकडे सर चटापटाचं खाऊचं सामान आहे. इथे आमचा खाऊचा डब्बा. अँड हे जे खिडकी आहे, ह्या खिडकीच्या त्या बाजूला पण आमचीच बाग आहे. म्हणजे नॉर्मल असं अगेन वांगी वगैरे लावलेली आहेत, कढीपत्त्याचं झाड आहे, ते दाखवते मी तुम्हाला लवकरच. आणि आंबे तर आता माझ्याकडे एवढे काही दाखवण्यासाठी आहेत नाही, बट ह्या याच्यात टोपल्यामध्ये थोडेसे आंबे आहेत. बिकॉज सीझन संपलेला आहे ऑलमोस्ट. इट इज एंड. लाईक मेच्या स्टार्टला सगळं संपतंच. अरे 5ची दार. ओके. मग गाईज किचनमधनं आल्यानंतर हे आहे 5चं दार. सो इथे बेसिकच असं बेसिन आहे आमचं. मग आरसा नॉर्मलच, नथिंग एल्स. दरवाजा वगैरे मतलब हा 5लं दार आहे. जे आम्हाला अजून करायचं बाकी आहे, आम्ही थोडंसं असं स्टोर रूम टाईप ऑफ हे करणार आहे. आता तुम्ही बघू शकता एवढं सारं सामान पडलं आहे, कारण की घर अजून इनकम्प्लीट आहे. थोडं थोडं आम्ही हळूहळू बनवतो. बिकॉज मॅक्सिमम डेज तर आम्ही मुंबईमध्ये राहतो, मतलब पप्पा तरी मुंबईमध्ये राहतात, आणि त्यामुळे मग इथे आम्हाला काम करता येत नाही. अँड दिस इज अ 5ला दार. लाईक 5चा दरवाजा बघा. हा अजून इनकम्प्लीट आहे, हे करायचं बाकी आहे थोडंसं. म्हणजे करायचं आहे आम्हाला सगळं काय. इकडे सध्या तरी सामान ठेवलं आहे घर बनवायचं वगैरे. अँड दिस इज द बॅक साईड ऑफ अर हाऊस. आणि इकडे अशी केळ्याची झाडं वगैरे. आता हे मी तुम्हाला दाखवते बाहेर येऊन की बाहेरच्या बाजूने असं कसं दिसतं. वेट, हे थोडक्यात दाखवते. इथे एक बाहेर पण एक वॉशरूम आहे. देन अपस्टेअर्स. आणि हा 5ला दार जिथनं मी आली, अशी बाग आहे. आता मी बाकीचं दाखवते तुम्हाला. वेट, ते आपण फ्रंट साईडनी घेऊया. सगळे फ्लावर्स, फ्रूट्स अँड सगळ्याची शूट. मी बाहेर आली आहे. इथे बाहेर येताच हे आहे अंगण. लाईक कार पार्क्ड आहे. बेसिक. डॉगी हा मामांचा डॉगी आहे. हो. अँड बाईक्स आहे आमचे. देन इकडे तुळस आमची दाखवते. ही आहे तुळस छोटूसी. हे अजून खाली बनवायचं बाकी आहे. भरपूर काम बाकी आहे अजून. हळूहळू चालू आहे बनवणं. अँड लेट्स स्टार्ट की हे काय आहे. सो अंगणच्या बाजूला सर्वात आधी तर फुलांची झाडं आहेत सगळी, ज्याचं नॉलेज मला कमी आहे, बट मामा कामात आहे. हे अशी सगळी फुलांची झाडं आहेत. वेगवेगळी फुलं आहेत. आता कुठची काय मामा, कुठची फुलं आहे तो माहीत आहे नाही. ही सगळी वेगवेगळी फुलांची झाडं आहे. आबोली एक मला माहिती आहे, आबोली आहे इथे. मम्मी कुठचे आहे? आ मोगरा, आबोली असे वेगवेगळे झाड आहेत. वेट. सो हे घराच्या समोर एक्झॅक्ट आहे नारळाचं झाड, जे अजून छोटंसंच आहे, जे अजून थोडंसंच वाढलेलं आहे. आणि इथून पुढे गेल्यानंतर हे आहे फणस. तुम्ही बघू शकतात किती सारे फणस लागले तिथे. वाव, तसे बरेच आहेत गाईस. 25-30 तरी फणस आहेत. परत नारळाचं झाड आहे. हे कुठचं झाड आहे आय डोंट नो. हे कुठचं आहे आई? हे कुठचं आहे? आंब्याचंच आहे. मग हे कढीपत्ता. सो आम्ही फ्रेशली चॉप्ड कढीपत्ता खातो इथे. मग हे तर आपलं जास्वंदाचं. देन योर इज हे कुठचं आहे
मम्मी हे कुठचं आहे ग? हे कुठचं आहे माहिती नाही. काय कोबी? हे हे कोबी लावलेले आहेत. ओ मामांना माहिती असेल. मामा मला एवढं नाही माहिती ना. हे लाल माठ अँड दिस इज गवती चहा जो तुम्हाला भेटतो. हे सगळे कोबी लावलेले आहेत. अच्छा कोबी नाही ते अलकुल आहे गाईस. इकडची माणसं कोबी. अच्छा अलकुलला कोबी म्हणतात इथले माणसं. मग हे आहे आंबे. आंब्याचं एनी टाईम ATM आंबे म्हणजे एनी टाईम मँगो. सो हे असे 2-3 झाडं आम्ही लावले तिथे. मग हे आहे आपलं काय म्हणतात ते पपई. मग इकडे तर परत जास्वंदाचंच आहे. हे आहे मोसंबीचं. इकडे आता मोसंबी लागलेले तर नाही आहे. आम्ही खाल्ले बट एकदम बारके बारके मोसंबी लागतात. हे बघा हे बघा एवढं छोटू 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 आहे मोसंबीचं. ओके मोसंबी नंतर हे अगेन जास्वंद. हे आहे आपलं काय म्हणतात त्याला पपईचं झाड. पपई हे बघा ह्याला पण पपई नाही लागले अजून तरी. मग हे आहे ह्याला काय म्हणतात ते अळूवडीचं पान. मग इथे हे एवढे सारं ओवा. सो ओव्याची हे पानं आहेत. एकदम टेस्टी खूप छान एकदम टेस्ट असते. इकडे ना एक ह्यांनी काकूनी दिलेलं झाड कुठे आहे माझ्या. हां हे बघा हे माझ्या काकूनी दिलेलं नाही. हे वालं नाही अरे कुठे आहे ते. हां हेच आहे. हे मिंट लीफचं पान आहे जे माझ्या काकूनी मला 1 year बॅक दिलेलं. ते मी इथे येऊन लावलं. सो हे त्याचं आहे. 2 years नंतर ते एवढं वाढलं. दिस इज अगेन हे कुठचं आहे माहीत नाही. आंबा. हां हे आंबा आहे. काय वर आणि हे काय आहे. हां ओ ऊस लावलेत का. हे ऊसाचं आहे. हे ATM. नारळ. कुठे निरफणस. हे निरफणस. हे जे मोठं झाड दिसतंय हे निरफणसाचं झाड आहे. हे आय थिंक सो. हे बॅकनी मला शूट करायला हवं अजून पाठी जाऊन. बरंच मोठं आहे. हे पण तेच आहे. हे कुठचं दिसतंय लिंबू. मम्मी तुला यायला हवं होतं पाठून. बॅक आवाज नाही द्यायचा. लिंबाचं झाड आहे हे तर कोकोनट. आणि हे आहेत वांगी. वांग्याचं बाबा खूप आहे. ओ गॉड हे सगळे वांगीच आहेत. इकडे हे ऊस जास्वंद नॉर्मल ATM आंब्याचं. हे ओवा. हे ओव्याचं तर खूप सारंच आहे. ओव्याची पानं. मग इथून पुढे गेल्यानंतर आई पपई आहे का. हे पपई. हे पपई. देन हे तर काजूचं आपलं. काजूचं कोणाला नाही माहीत असणार. हे काजूचं झाड आहे. आणि इकडे हे मम्मी काय आहे राईटला. हां हे काय माहिती नाही. हे परत वांगीच वांगी लावलेली आहे तिथे आम्ही आमच्या मामानी. मग इकडे पुढे आल्यानंतर हे येतं कसलं पेरूचं झाड. सो पेरू बघा गाईस किती छोटेसे पेरू लागलेले आहेत इथे पण बरेच आहेत. सो दिस इज फुल पेरू का झाड. आणि पेरू नंतर इथे येतं जाम. इथे जाम तर आता मला दिसत नाही आहेत. आम्ही खाल्ले तसे बट हे फुल जामचं झाड आहे हे वाला. अँड देन त्याच्या पाठी आहेत केळीची झाडं. सगळी केळीची झाडं आहेत ही. वेट तर सो हे वेलची केळीची आहेत सगळी झाडं. कुठे एकदम पाठी. हां अच्छा एकदम वर आहे ते. त्या बाजूनी शूट करायला पाहिजे ते. आता इथून मी तुम्हाला दाखवते. हे बघा
केळीचं गड लागलंय बघा. सो वेलची केळी, केळफुल नाही आहे, तेव्हा होतं तिकडे एक त्या झाडाला, त्याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे, पण आता तर नाही आहे, ते गेलं कुठे. अँड दिस इज चाफ्याचं झाड वर एकदम हाईट वर गाईज, एकदम हाईट वर आहे ते. सो ते तर आपल्याला नाही दिसणार. अँड दिस इज अगेन लेफ्ट साईडची बाग, घराच्या लेफ्ट साईडची. हे आमचं पाटलं ही लेफ्ट साईडची बाग आहे. इथे येतं चिकूचं झाड. चिकूचं झाड बघा तुम्ही, चिकू बघा केवढे छोटे छोटेसे आहेत, क्यूट. हे आहे बऱ्यापैकी येते इथे, नाही तरी 20-25 चिकू आहेत बारके बारके. मग हे जामचं हे, आणि हे सगळे काजू आणि आंब्याची. आता तरी तुम्हाला दिसणार नाही, बट आय एम ट्राईंग की शोधू. आत्ता तरी काजूची काही जास्त तुम्हाला दिसणार नाही, बिकॉज सीझन संपलेला आहे. वेट, एखादं तरी दिसलं तरी मी तुम्हाला दाखवते. येस येस येस, आय फाउंड वन. सो इथे आहे काजूचं, एक काजू भेटला, तो पण कच्चा आहे, बट या आम्ही खाल्ले, बरेच खाल्ले. काजू लागले आहेत, आंबे नाही. आंब्यांना बरेच वर्ष लागतात, आणि हे आय गेस 2-3 इयर्स बॅकच आम्ही लावले आहेत सगळी झाडं. सो ते अजून काय एवढे मोठे नाही ग्रो झालेत. काजूंना काय वेळ नाही लागत, ते पटपट ग्रो होतात. आणि हे कलमी आहेत बाय द वे, म्हणजे हे पटकन ग्रोथ होते यांची, आणि पटकन फळ पण देतात. आणि ते थोडेसे असे रेडिश कलरचे असतात बोंडू त्याचे, म्हणजे काजूचं जे फळ असतं ना ते रेडिश असतं. आता ते इथे नाही आहे अवेलेबल, बट या हे आहे काजूचं. हे आंब्याचं, जर तुम्ही मार्च एप्रिलमध्ये आलात तर तुम्हाला मिळेल हे सगळं. आता इट्स लाईक एंड ऑफ द सीझन, बट स्टील मी एक शोधला, बाकी तर नाही. आणि आम्ही आलो आहे 10-15 डेज झाले, 10 डेज झाले आम्हाला इथे येऊन ऑलमोस्ट. सो तेव्हा आम्ही एन्जॉय केले काजू आंबे, बट आत्ता इथे दाखवायला तुम्हाला काही नाही आहे माझ्याकडे. बघा आजूबाजूला पूर्ण काजू आंब्याचीच बाग आहे, बट एक पण काजू आंबे तुम्हाला आत्ता दिसणार नाही. या, आणि हे आमचं पाठी घर आहे. मी तुम्हाला लवकरच आता होम टूर पण देते. म्हणजे मी हा व्हिडिओ आधी शूट करायला आली, कारण मामा इथे काम करत होते, अँड आय वॉज लाईक आय वॉन्ट टू शो दॅट की मामा कसं सांभाळतात हे सगळं जे काय आहे, घर वगैरे, झाडं वगैरे. तर रोज पाणी घालणं त्यांना, 1-1.5 तास लागतो पाणी घालायला, पाईपानी सगळीकडे पाणी घालतात ते. हे मामा मामा हसा तरी, हसले आता. सगळी जण बघतली, होय, कोणाक नाही देखय नाही. फोटो काढलाय मी, पण व्हिडिओ नाही काढलाय, म्हणून मी आता व्हिडिओ बनवतो. पिकलेले होते ना काजी असो, हा बोंडू बिंडू ना, आता बोंडू नाही दिसणार. आता कसे आता ऊ लागले, होय. संपले. सिद्धी इकडे आहे, सिद्धी इथे आहे. आणि हे सगळं मामाने जे लावलंय ना, ह्याच्या खाली करवंद आहे. सो हे मामा इथे लावते, तुम्ही बघू शकतात. यांनी हे सगळं लावून ठेवलं, आणि ह्याला आता ना करवंदाची वेल येणार मोठी. सो हे सगळं प्रिपरेशन बिफोर पावसाळा सगळं करून ठेवत आहे. इकडे आंब्याचं झाड आहे, दिस ऑल्सो छोटूसा, 2 वर्षात एवढंच उगलं आहे. आता अजून 5 इयर्स नंतर आम्हाला मिळणार. वेट 5 मिनिट्स. त्याच्यानंतर हे आहे इथे, पण इथे काय करणार आहे मामा? इथे माटव घालणार आहे. सो हे सगळं केलेलं आहे, करून ठेवलेलं आहे. माटव म्हणजे सॉर्ट ऑफ शेड. हे कसलं आहे? आवळ्याचं. हे आवळ्याचं झाड आहे. हे पण छोटू आहे अजून, ह्याला आवळे नाही ना लागले अजून, नाही. ओके, हे बघा, हे आहेत आमचे मामा, जेवढी मेहनत करतायत. ह्यांनी सगळं काय केलं इथे, पाणी घाला 1-1 तास रोजचं अँड ऑल दॅट. अँड देन हे सगळं परत आहेत काय, वांग्यांचं एवढं सारं. अँड दिस इज नारळाचं झाड. आणि इकडे बाकीचं हे आमचं घर. हॅलो, पळाले. तिला यायचं पण आहे व्हिडिओमध्ये आणि नाही पण, असं सिच्युएशन चाललंय तिचं. ये. आणि हे चूल आहे जिथे आम्ही पाणी फक्त गरम करतो, बट अदर दॅन दॅट जेवण वगैरे अजून तरी नाही बनवत. अँड कधी बनवलं नाही आहे माझ्या टाईमला, बनवतो बट रेअर केस,
हे सगळे लाकडं जे आम्हाला स्टोअर करून ठेवायला लागतात, पावसाळा येणार त्याच्यासाठी, म्हणजे काकांनी मामांनी सगळे करून ठेवलेले आहेत आता स्टोअर. सो या, आणि हे आता आम्ही बोरिंगचं काम केलं, सो त्याच्यामुळे एवढा सगळा हा पसारा आहे इथे. इग्नोर दॅट. मस्त असं आमचं घर आहे. आता मी तुम्हाला ना वरच्या साईडला नेते, वरती पण आहे आमचं, सो ते तुम्हाला दाखवते. वेट, सध्या खूप गरम होत आहे. गाईस आता या तुम्ही वरती, सो लेट्स गो. चलो. सो हे आहे फर्स्ट फ्लोअर. आता इथून आम्ही बरेच फ्लोअर बांधू. माईक नाही आहे, ये नको, माईक नको. यावर वरून नजारा दाखवा मॅडम, सगळा नजारा दाखवा वरून. ही आहे आमची बाग जी मी आत्ताच तुम्हाला दाखवली. जस्ट लुक ॲट इट, किती ब्युटिफुल वाटतंय सगळं काय. मस्त. इथे थोडीशी अशी काजू आम्ही सुकत ठेवलेले आहेत गाईस. इथे 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 काजू ठेवले आहेत. कॅमेरामॅन फोकस. इथे काजू सुकवले आहेत. हे बिया आहेत फणसाच्या. अँड देन वी गो अपस्टेअर्स. चलो. वरती अजून बरंच काम बाकी आहे, म्हणजे काहीच केलं नाही, फक्त रूम बनवलेला आहे. अँड दिस इज आवर कॉर्नर, स्वीट कॉर्नर. अभी तक इसको हमने बनाया नहीं है, बट एकदम मस्त असा व्ह्यू देतो. इथं आम्हाला सनराईज सनसेट असा दिसतो त्या साईडला. मस्त. इकडची आजूबाजूची बाग पण दाखवा. फणसाची झाडं, फणस दाखवा फोकस करून. हे जांभळाचं आहे. जांभळाचं एवढं झाड आहे, बापरे, एवढे जांभळं लागतात ह्याला, एवढे सारे जांभळं लागतात. मग हे आहे नारळाचं, आणि इथे पण नारळाचं झाड आहे. सो इतके सारे आजूबाजूला नारळाची झाडं आहेत. इथे तर अजून वाढवलं नाही आहे आम्ही, काही केलं नाही आहे, ओपनच आहे, नथिंग. आणि मग बाकी तर आपण इकडनं आत येऊया. सो इथे आहे एंट्री एका रूमची, जे की आता लॉक्ड आहे, कोणी यूज नाही करत जास्ती. आणि ते बनलं पण नाही, बनलं पण नाही, फक्त 4 दिवाळं बांधली आहे त्याला. आणि मग इथे दाखवा, हे असं ओपनच आहे. हे पण आम्ही रिसेंटलीच बनवलंय. असं काय म्हणतात त्याला, कडप्पा, कठाडा, कटारडा, आय डोंट नो काय बोलतात, जे काय बोलतात त्याला, जे की आम्ही बनवले. ओपनच आहे, इकडनं कोणी पडू शकते एनी टाइम. सो स्टंट ट्राय नको करा इथे येऊन, कधी आलात तर माझे फ्रेंड्स. अँड लुक ॲट द वे, एकदम सीनिक ब्युटी, भारी. हे आमचं एंट्रन्स आहे. इथे अजून आंबे आहे, यू कॅन फोकस दॅट. हां, खूप रेअरली आता आंबे मिळणार तुम्हाला मेमध्ये. दिस इज मे स्टार्ट, बट आहेत इथे अजून आंबे आहेत. मग इकडे या गाईस, इकडनं या लेफ्ट साईडचं, घराच्या लेफ्ट साईडला बाग दाखवूया. मामा काम करत आहेत आणि इथे सन पण दिसतंय तुम्हाला, सनसेट होताना आता ह्या बाजूला. कॅन यू सी? आणि ही बाग आमची. वाव. अजून तरी छोटं छोटं झाड आहेत, पण असं सुंदर वाटतंय असं. ते तिकडे बोंडू पण दिसला ना, तिकडे तुला नाही दिसत आहे बोंडू. मग इकडे आम्ही असं हे पप्पांनी बघितले सगळे झाडं दाखवलं. देन इकडे एक मस्त असं काय म्हणतात ते टेबल सॉर्ट ऑफ बनवलेलं आहे, जिकडे आम्ही आमच्या फ्रेंड्सला घेऊन चिल मारू शकतो इन फ्युचर. आणि पण हे अजून बाकीच आहे बनवायचं, सगळं बाकीच आहे अजून. इथे खिडकी लावायची, असं ओपनच आहे अजून, सगळं बाकी आहे वरचं. हे रिसेंटली रूम बनवलं. अरे इथे खिडकी चालू आहे, उघडी आहे. ओह, इनसाइड रूम हम दिखाते ऐसे शॉर्ट में. दिखा, खाली खाली रूम आहे, दाखवण्यासारखा नाही हा रूम, असं असं अर्धा. अँड दिस इज अ वॉशरूम. वरचं वॉशरूम आहे, जे की मी आता दाखवत नाही आहे तुम्हाला. इकडनं सेम रूमचा दुसरा दरवाजा आहे, जसा खाली होता पुढचा आणि पाठचा दार, तसं इथे पुढचा आणि पाठचा दार आहे. मग हे पाणी टंकी. अँड देन यू कम डाऊन. आ जाओ, आ जाओ नीचे आ जाओ. आणि अगेन इकडे असं थोडंसं ओपन स्पेस आहे, गॅलरी सारखं, बॅक गॅलरी. इकडे पण अशी ही तुम्हाला मी दाखवली जी केळीची बाग, ते हे इथे आहे. सो बेसिकली लेफ्ट साईडला सगळी भाजीपाला आहे, राईट साईडला काजू आंबे, आणि बॅक साईडला केळीची झाडं. आणि हे चाफ्याचं झाड आहे, जिकडे एवढ्या हाईटवरती चाफे लागतात.
पण ते आता आपल्याला तर दिसत नाहीये. दिसतंय एवढं बारीक तर नाही दिसणार. सो दिस इज इट. इथनं आपण खाली जाऊया थोडंसं. एक त्यांना राईट साईडचा व्ह्यू पण दिसेलच. कम कम. इथून व्ह्यू एकदम भारीचा ते पण आहे. इथे बघ आंबे बघ तिकडे किती आंबे आहेत बघ त्यांच्या झाडाला. तिथेच जायला लागेल आता खायला. ते बघ त्या बागेत. वाव एवढे सारे आंबे आहेत तू तिथे. आपलं ते आंबे आमचं नाहीये, ते आपले- आजूबाजूच्यांचे आहे. आपले ते कलम आहेत तिकडचे हे घेतलं सगळे ना तू. आमचे आहेत. अजून छोटूशे आंबे तर आमचे नाहीच लागलेत अजून. ओ वाव. आणि इकडे काय सुंदर अशी हवा लागते मस्त. सो हे होतं आमचं शॉर्ट स्वीट होम आणि होम टूर. आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाकी तर काय नाही, अजून बनायचं बाकी आहे. जेव्हा केव्हा बनेल नेक्स्ट इयर पण परत एकदा होम टूर देईन. म्हणजे जे काय आम्ही अपडेट करू ते तुम्हाला दाखवीनच. सो दॅट्स इट. सी यू नेक्स्ट व्लॉग. बाय. लिंबासारखी संत्री येते. सोलून ठेवले पाहिजे. काय मोठा आला हा पण गोड